नमस्कार. न्यूज लोकल ग्लोबल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आताची महत्त्वाची बातमी. तांबे गुरुजींनी बळकावलेला कोट्यावधींचा भूखंड पालिकेने केला सील. आता पाहूया सविस्तर वृत्त. इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीचे संस्थापक व आदर्श गुरुजी आप्पासाहेब तांबे यांनी बळकावलेला कोट्यावधी रुपयांचा खुला भूखंड नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सोमवारी सकाळी सील केला. या भूखंडाच्या परिसरात श्रद्धा अकॅडमीने वेगवेगळी कार्यालये बांधली आहेत. या कार्यालयांना खुल्या भूखंडातूनच प्रवेश होता. याशिवाय या खुल्या भूखंडाचा वापर पार्किंगसाठी करण्यात येत होता. तांबे अकॅडमीचे विद्यार्थी व नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे पार्किंग खुल्या भूखंडावर होत होतं. खुल्या भूखंडावरच जनरेटर ठेवण्यात आला होता. याशिवाय छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी तांबे यांनी पक्के स्टेज बांधला आहे. सदरचे अतिक्रमण हटवावे म्हणून भागातील प्लॉटधारक वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी करत होते, परंतु अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसांना तांबे गुरुजी दाद देत नव्हते. परंतु यश यादव या मुलाच्या संशयास्पद मृत्यूनंतर तांबे अकॅडमीबद्दल जनतेत रोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अतिक्रमण काढून घेण्यासाठी 24 तासाची शॉर्ट नोटीस दिली. या भूखंडावरील अतिक्रमणावर हातोडा पडणार हे नक्की झाल्यानंतर तांबे गुरुजींनी सारवासारव केली. या भूखंडाशी आमचा संबंध नाही, महापालिकेने कारवाई करावी अशी भूमिका घेतली. सोमवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाने अखेर सोमवारी खुला भूखंड सील केला. सदरचे सील तोडण्याचा प्रयत्न झाल्यास अतिक्रमण करणाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा नोटिसीद्वारे भूखंडास्थळी लावण्यात आला आहे.